नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, चला तर आज पाहूया मग सोयाबीनचा भात कसा बनवायचा. तुम्ही याला सोयाबीन पुलाव, सोयाबीनची बिर्याणी असेही बोलू शकता. सगळ्यात अगोदर मी सोयाबीन थोडंसं गरम करून हे असं चाळणीमध्ये चाळून साईडला ठेवलं. तेल टाकून कढीपत्ता टाकला, त्यानंतर जिरे मोहरीची फोडणी दिली, थोडासा गरम मसाला, 2-3 मिरच्या आणि कापलेला कांदा टाकून मी त्याला चांगलं सॉटे केलं. आता मी टोमॅटो टाकला. नंतर ही आपली घरची हळद आहे, घरची हळकुंडांपासून बनवलेली. नंतर हे धन आहे, हे पण घरचंच आहे. जिरा पावडर ही घरची. आणि हा टाकला मी आपला घरचा तुळजाई फूड्सचा बनवलेला पुलाव मसाला. हा आहे आपला कांदा लसूण मसाला आणि लसूण खोबरं. हे सगळं मी एकत्र टाकलं. त्यानंतर हे जे सोयाबीन मी साईडला गरम करून ठेवलं होतं तेही मी थोडंसं पिळून घेतलं आणि मग टाकलं त्याच्यामध्ये, हलवलं चांगलं. आणि अर्धा तास भिजवलेला तांदूळ मी ह्याच्यामध्ये टाकला. हे सगळं चांगलं सॉटे केलं. त्यानंतर मी 3 वाटी तांदूळ घेतला होता, त्यामुळे मी 3 वाटी पाणी घेतलं आणि फॉर सेफर साईड अजून थोडंसं अर्धी वाटी एक्स्ट्रा टाकलं. चांगलं हलवून घेतलं. तुम्ही बघू शकता आता चांगल्या पद्धतीने तांदूळ भिजलेला पण आहे. वरून थोडंसं तूप टाकलं जे की घरी बनवलेलं आहे आणि कुकरचं झाकण लावलं. थोडा वेळ कुकर मी मंद आचेवर चालू ठेवला. एक 10-15 मिनटानंतर मी हे ओपन करून असं बघितलं तर बघा आता कसा भात सुंदर एकदम तोंडाला पाणी सुटलं असा भात तयार झाला आहे. आणि हे त्यानंतर मी हे असं सर्व केलं. थँक्यू.